Standard 10th and subject English. Friends, today in this video we are going to learn and discuss on the activities based in the English workshop of 2.3 The Twins. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये द ट्विन्स या कवितेवरती आधारित असलेल्या इंग्लिश वर्कशॉपमधील ॲक्टिव्हिटीजची चर्चा आपण करणार आहोत. सो बिफोर गोइंग टू डिस्कस ऑन इंग्लिश वर्कशॉप, we must read the poem. Pay attention on the page number 58. The Twins 2.3. In form and feature, face and limb. In form and feature, face and limb, I grew so like my brother, that folks got taking me for him, and each for one another. It puzzled all our kith and kin. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus, you see, by fate's decree, or rather nurse's whim, my brother John got christened me, and I got christened him. This fatal likeness even dodged by my footsteps when at school, and I was always getting flogged, for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? What would you do if you were me to prove that you were you? Our close resemblance turned the tide. Of my domestic life. For somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried brother John. हेनरी सॅम्ब्रूक ली यांनी लिहिलेली ही कविता आपण पाहिलेली आहे. ओके फ्रेंड्स, नाव वी आर गोइंग टू डिस्कस द इंग्लिश वर्कशॉप ऑफ द पोएम द ट्विन्स. सो कम ऑन पेज नंबर 59. आपण 51 पानावरती येऊया मित्रांनो. इंग्लिश वर्कशॉप काय आहे पहा. पहिलाच इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे या ठिकाणी. इंग्लिश वर्कशॉपमधील फर्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ती फर्स्ट ॲक्टिव्हिटी पहा. रीराईट पुटिंग द मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ इन दिअर प्रॉपर ऑर्डर. काय सांगितलेलं आहे पहा. रीराईट पुटिंग द मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ इन दिअर प्रॉपर ऑर्डर. निवेदकाच्या जीवनातील घोटाळे, मिस्टेक्स घोटाळे, निवेदकाच्या जीवनातील घोटाळे त्यांच्या क्रमानुसार मांडून पुन्हा लिहा. रीराईट पुन्हा लिहा म्हणून सांगितलेलं आहे. पहा, पहिल्यांदा मिस्टेक्स काय आहेत ते पाहूया आणि नंतर आपण त्यांचा क्रम लावूया. ए, द स्पीकर गॉट बिटन अप ऑफन ॲट स्कूल. बी, द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. सी, द स्पीकर desperately asked for guidance. D, no one in the family could distinguish between the twin babies. E, at the naming ceremony, wrong names were given to the two twin brothers. And F,
इवन इन डेथ द ट्विन्स वेअर नॉट स्पेअर्ड ड्युरिंग ब्युरियल. ही जी विधानं आहेत, आता ह्या ज्या मिस्टेक्स आहेत हे आपण आता त्यांचा योग्य तो प्रॉपर सिक्वेन्स करूया. सर्वात पहिली मिस्टेक जी घडलेली आहे ती या ठिकाणी डी नंबरची जी मिस्टेक आहे ती सर्वात पहिल्या नंबरची आहे. त्यामुळे डीला आपण 1 नंबर देऊया आणि आपण सुरू करूया. ओके, D1. नो वन इन फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज. कोणी यांच्यामध्ये फरक करू शकत नव्हतं. देन सेकंड वन, ई. At the naming ceremony, wrong names were given to the two twin babies. दोघांनाही वेगवेगळी चुकीची नावं देण्यात आली. त्यानंतर घडलेला प्रसंग आहे तो ए. नंबर 3. द स्पीकर गॉट बिटन अप ऑफन ॲट स्कूल. शाळेत नेहमी ह्या निवेदकालाच फटके बसायचे. त्यानंतर पुढची घटना जी आहे ती सी, दॅट इज नंबर 4. द स्पीकर डेस्पिरेटली आस्क फॉर गायडन्स. तो ज्यांना ज्यांना ओळखायचं त्यांना मार्गदर्शन विचारायचं की मीच आहे हे कसं सिद्ध करायचं. देन नंबर 5, दॅट इज बी. पुढची घटना 5 नंबर वाक्य. द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. निवेदकाची नियोजित नववधू ही त्याच्या भावाची पत्नी बनली. द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. अँड लास्ट वन, दॅट इज नंबर 6, दॅट इज ॲप सेंटेन्स. इवन इन डेथ द ट्विन्स वेअर नॉट स्पेअर्ड ड्युरिंग ब्युरियल. या पद्धतीनं ही 6 सिक्वेन्स होईल. We will see once again the sequence. पहा आता या ठिकाणी तुम्हाला अंकही दिसतात 1 2 3 4 5 6. ओके, पहा. नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज. ॲट द नेमिंग सेरेमनी रॉंग नेम्स वेअर गिवन टू द 2 ट्विन ब्रदर्स. ही गॉट बिटन अप ऑफन ॲट स्कूल. त्यानंतर the speaker desperately asked for guidance. The speaker's bride became his brother's wife. And last one, even in death, the twins were not spared during burial. Okay, now the next question. Second question, पहा पुढचा प्रश्न काय. Pick out 4 situations. Pick out 4 situations in the lives of the twins which are too absurd and senseless to believe. असा आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की pick out 4 situations in the lives of the twins which are too absurd and senseless to believe. त्या जुळ्यांच्या जीवनातील विश्वास बसणार नाही अशा हास्यास्पद व मूर्खपणाच्या 4 घटना निवडून लिहा. तुमच्या नजरेतून 4 घटना निवडून लिहा म्हणून सांगितले. संबंध कविता जर आपण पाहिली तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते की ती अतिशय हास्यास्पद आहे अँड मूर्खपणाच्या ॲब्सर्ड अँड सेन्सलेस अशा गोष्टीत की ज्यावरती आपला विश्वास बसत नाही अशा बऱ्याचशा ओळी आहेत. तुमच्या नजरेतून तुम्हाला ज्या वाटतील त्या पॉईंट तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, नो वन न्यू, कोणालाच लक्षात आलं नाही, हे जी संकल्पना, हे जे स्टेटमेंट या ठिकाणी केलेलं आहे, नो वन न्यू तुम्ही या ठिकाणी घेऊ शकाल. त्यानंतर मिक्स्ड व्हाईल वॉशिंग, की जी हास्यास्पद गोष्ट आहे की नर्सकडून दोघंही मिक्स झाली. त्याच्यानंतर ख्रिश्चन नेमिंग प्रोग्राम जो आहे त्यांचा, ख्रिश्चन नामकरण सोहळा. अँड लास्ट वन तर मॅरेजचा, तोही एक हास्यास्पद आहे. अँड ऑल्सो लास्ट की मृत्यू झाल्यानंतर, निवेदकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या भावाला पुरण्यात आलं, दफनविधी करण्यात आली.
या सगळ्या हास्यास्पद बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही कोणत्याही 4 यातील निवडून लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, द पीपल बिगॅन मिस्टेकिंग one for the other. Second, the speaker's brother got the name John intended for the speaker. Third one, the speaker's intended bride became his brother's wife. And last one, when the speaker died, the neighbors came and buried his brother John. जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा शेजारचे आले आणि त्याच्या भावाला नेऊन पुरले. ह्या सगळ्या हास्यास्पद गोष्टी आहेत, हे आपल्याला लक्षात येतं. ओके, आता ह्या हास्यास्पद ॲब्सर्ड थिंग या ठिकाणी आपल्याला दिसतात. पुढं त्याच्यावरतीच आधारित प्रश्न आहे. पहा, कंप्लीट द वेब डायग्रॅम. ही वेब डायग्रॅम आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे आणि आपल्याला काय सांगितलंय पहा, कंप्लीट द वेब डायग्रॅम. पोएट युजर्स ह्युमर टू. पोएटनं या ह्युमरचा वापर कवितेमध्ये का केलेला आहे? पोएट युजर्स ह्युमर टू. हे ह्युमर यूज केल्यामुळं, हा विनोद यूज केल्यामुळं काय घडतं, वाचकांच्यावरती त्याचा काय परिणाम होतो, या गोष्टी आपण या ठिकाणी लिहायच्या आहेत. पहा, क्रिएट लाफ्टर. फर्स्ट वन, पोएट युजेस ह्युमर टू क्रिएट लाफ्टर. पोएट युजेस ह्युमर टू रिड्यूस बोर्डम. ओके, या 2 गोष्टी दिलेल्या. आणखीन काय काय गोष्टी आपण लिहू शकतो पहा. पोएट युजेस ह्युमर टू एंटरटेन रीडर्स. पोएट युजेस ह्युमर टू मेक हॅपी टू रीडर्स. पोएट युजेस ह्युमर टू डिपिक्ट मिस्टेकन आयडेंटिटीज. Poet uses humor to highlight the problems of twins. Poet uses humor to create good mood. Poet uses humor to have a sense of humor. Also, convey the confusion. Poet uses humor to emphasize what identity means. In this way, हे पॉईंट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहा काय प्रश्न आहे. राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. अशा कोणत्याही 2 ओळी शोधा की ज्या तुम्हाला सर्वात जास्त विनोदी वाटल्या, ह्युमरस तुमच्या नजरेतून वाटल्या. अशा 2 ओळी कवितेतील तुम्ही लिहा म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे. पाहूया आपण कवितेत आपणाला वाटणाऱ्या अशा ज्या ह्युमरस लाईन्स आहेत त्या आपण पाहूया. तुम्ही आता जर सेकंड स्टांजामध्ये आला तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की लाईन नंबर 3 जे आहे त्या तुम्हाला या ठिकाणी दिसेल की इथून, ॲज वी वेर बीइंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. अतिशय ह्युमरस लाईन आहे ही. As we were being washed by nurse, we got completely mixed. त्यानंतर, my brother John God christened me and I God christened him. ही सुद्धा हास्यास्पद ओळ आहे. My brother John God christened me and I God christened him. त्यानंतर आपण नेक्स्ट स्टांजामध्ये जर पाहिलं तर पुन्हा आपल्याला आणखीन एक हास्यास्पद ह्युमरस लाईन दिसते. ती पहा, and I was always getting flogged for John turned out a fool. प्रत्येक वेळी यालाच शाळेमध्ये शिक्षा व्हायची. and I was always getting flogged and John turned out a fool. ही सुद्धा एक हास्यास्पद ओळ आहे. and also in the last stanza, शेवटच्या स्टांजामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं सर्वात जास्त हसू या ठिकाणी येईल तुम्हाला. कोणती ओळ आहे पहा, फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. माझी नियोजित वधू ही माझ्या भावाची पत्नी बनली. हे सगळ्यात जास्त हसू येणारे वाक्य आहे. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन, या पद्धतीनं तुम्ही या ह्युमरस लाईन्स लिहू शकता की ज्याच्यामध्ये खूप अतिशयोक्ती व्यक्त केलेली आहे. या सर्व लाईनसुद्धा तुम्ही हायपरबली या अलंकारासाठी सुद्धा योग्य ठरवू शकता. नेक्स्ट पुढचा प्रश्नच तो आहे पहा, जे आता तुम्हाला सांगितलं. प्रश्न असा आहे, पिक आउट लाईन्स दॅट कंटेन alliteration. A, B, C, 3 lines. Pick out lines that contain pun. A, B, two lines, and pick out lines that contain hyperbole. A, B, 2 lines. ओके, आपल्याला या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच सांगितलेलं आहे आणि फिगर ऑफ स्पीचमध्ये आपल्याला ॲलिट्रेशन व्यक्त करणारे, पन व्यक्त करणारे आणि हायपरबली सांगणारे आपल्याला लाईन्स या ठिकाणी शोधून लिहावयाचे आहेत. ॲलिट्रेशन मीन्स अनुप्रास, की ज्या ठिकाणी ध्वनी रिपीट होतो, साऊंड रिपीट होतो. पण हे ड्युअल मिनिंगचे ज्या लाईन्स येतील त्या पण म्हणून आपण घेणार नाही. हायपरबोली अतिशयोक्ती या पद्धतीनं आपण कवितेमध्ये पुन्हा या ओळी पाहूया. तर जर आपण फर्स्ट स्टांजामध्ये आलो तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसतं की इन द फर्स्ट स्टांजा फर्स्ट लाईन आहे की जी आपल्याला एलिट्रेशन व्यक्त करणारी या ठिकाणी ही लाईन दिसते. इन फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम. इन फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम यामध्ये आपल्याला एलिट्रेशन दिसून येतं की फॉर्म अँड फीचर सेम साऊंड, फेस, फॉर्म, फीचर, फेस, फ हा साऊंड या ठिकाणी रिपीट आहे. ओके, त्यानंतर आणखीन आपल्याला फिगर ऑफ स्पीच दर्शवणारी लाईन आहे, सेकंड लाईनच आहे. काय पहा या ठिकाणी लाईन, आय ग्रू सो लाईक माय ब्रदर. आय ग्रू सो लाईक माय ब्रदर या ठिकाणी पण हा अलंकार फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर नेक्स्ट लाईन, दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम या ठिकाणी सुद्धा पण हा फिगर ऑफ स्पीच दिसतोय. ओके, काय तर ड्युअल मिनिंग या ठिकाणी दिसतं आपल्याला की डबल मिनिंग येतं. या ज्या लाईनमध्ये आपल्याला ड्युअल मिनिंग दिसेल त्या ठिकाणी पण हा अलंकार येतो की दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. फोक्स या ठिकाणी, फोक्स म्हणजे एकतर घरची माणसं, रिलेटिव्स, अँड ऑल्सो फोक्स जनरल पीपल असंही या ठिकाणी अर्थ येतो. ओके, नेक्स्ट, इट पझल्ड. पुढची लाईन पहा, इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. किथ अँड किन, क साऊंड रिपीट आहे, त्यामुळे या ठिकाणी ॲलिट्रेशन हा अलंकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, नेक्स्ट आपण पाहूया अलंकार. लक्षात घ्या कुठले कुठले अलंकार आहेत ते. नेक्स्ट आहे या लाईनमध्ये फॉर, ह्या दोन लाईन ज्या आहेत या ठिकाणी, फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन येट नॉट अ सोल न्यू विच. या ठिकाणी आपल्याला हायपरबली हा अलंकार या ठिकाणी दिसून येतो. नेक्स्ट पहा, वन डे टू मेक द मॅटर वर्स. टू मेक द मॅटर वर्स, मेक मॅटर, म साऊंड रिपीट आहे, या ठिकाणी आपल्याला ॲलिट्रेशन हा अलंकार मिळेल. पुढे पहा, नेक्स्ट या ओळीत आपल्याला पुन्हा अलंकार या ठिकाणी दिसतो. कोणता आहे पहा, ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स. या ठिकाणी ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, वी वेअर वॉश्ड, व साऊंड रिपीट आहे, या ठिकाणी पुन्हा आपल्याला ॲलिट्रेशन हा अलंकार या ठिकाणी दिसतो आहे. ओके, ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, व साऊंड या ठिकाणी आपल्याला पुन्हा ॲलिट्रेशन. देन पुढं पहा की माय ब्रदर जॉन गॉट क्रिश्चन्ड मी अँड आय गॉट क्रिश्चन्ड हिम. या ठिकाणी आपल्याला हायपरबली हा अलंकार या ठिकाणी दिसून येतो. नेक्स्ट स्टांजामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा सुद्धा आपल्याला ओळ आहे पहा,
and I was always getting flogged for John turned out a fool. इथं पुन्हा आपल्याला हायपरबली हा अलंकार दिसून येतो. ओके फ्रेंड्स, अँड ऑल्सो इन द लास्ट स्टंजा आपण लास्ट रोळ पाहिली तर ते कळतं आपल्याला किती अतिशयोक्ती या ठिकाणी वापरलेली आहे की अँड वेन आय डायड द नेबर्स केम अँड ब्युरिड ब्रदर जॉन. या ठिकाणी पुन्हा सुद्धा आपल्याला हायपरबली हा अलंकार या ठिकाणी दिसून येतो. ओके, या पद्धतीनं तुम्ही हे अलंकार फिगर ऑफ स्पीच फाइंड आउट करून ह्या लाईन्स या क्वेश्चन नंबर 4साठी तुम्ही लिहायचे आहेत. लाईन्स ॲलिट्रेशनच्या पण अँड हायपरबली, त्याबरोबर रिपिटेशनसुद्धा आहे, तेही तुम्ही अधिक माहितीसाठी लिहू शकता. नेक्स्ट पहा पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलेलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 5 तर pick out from the poem sets of words that generally go together. Pick out from the poem sets of words that generally go together. असे सेट आपल्याला लिहायचे की जनरली एकासोबत असे जाणारे कोलोकेशन जे आहेत हे आपण लिहायचे. फॉर एक्झाम्पल किथ अँड किन. तर कवितेमध्ये भरपूर असे उल्लेख झालेले आहेत. कोणकोणते? उदाहरणार्थ फिअरफुल पीच, फॉर्म अँड फीचर्स, फेट्स डिक्री, फेस अँड लिम्स, डोमेस्टिक लाईफ, टेक फॉर, टर्न द टाईड. या पद्धतीनं हे कलोकेशन या ठिकाणी आपण लिहू शकतो. आय विल टेल यू वन्स अगेन. किथ अँड किन, fearful peach, form and features, fate's decree, face and limb, domestic life, take for, turn the tide. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6 काय आहे सांगितलं पहा आपल्याला. क्वेश्चन नंबर 6 आहे समरी. Write in your notebook the summary of this poem in about 15 to 20 lines in your own words. You can suggest another humorous title. असं आपणाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की समरी लिहा म्हणून सांगितलेलं आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने समरी लिहू शकाल पहा. आय विल टेल यू जस्ट वन एक्झाम्पल. ओके, समरी आपण summary of the poem, listen carefully. The author Henry Shamrock Leigh has placed twins at the core of this poem. The twins are identical in every aspect: height, build, features, and physique. They look so like that they are constantly mistaken for each other, and this sets the tone for the progress of this poem. To begin with, even relatives and friends seem puzzled, constantly mixed up. The two brothers, just before their christening, as they were being bathed by the nurse, they were swapped mistakenly, and so they got each other's names. At school too, the brighter of the two, the poet, was beaten up for John's mistake, and in dismay the poet asked everyone to suggest ways to prove his identity. Things get quite serious when the poet's bride to be waits John. The ultimate mix-up happens when John is buried accidentally instead of the poet who dies. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी समरी लिहू शकता. टायटल तुम्ही फार तर अनादर टायटल द गपअप असं सुद्धा देऊ शकाल की जे हास्यास्पद ह्युमरस आहे. अँड नेक्स्ट राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम with reference to all the points mentioned on page number 5. पेज नंबर 5 वरतील जे पॉईंट्स आहेत त्या अनुषंगानं कवितेचं सारांश रसग्रहण तुम्ही लिहायचं आहे.
पण आपण यात काही मुद्दे कमी केलेले आहेत कारण पुढे कमी झालेले आहेत. जितके आहेत तेवढेच आपण घेऊया. फर्स्ट वन टायटल आपण द ट्विन्स असं घ्या. पोएट हेनरी सॅमब्रुक लीग. त्यानंतर रायमिंग स्कीम जी आहे ती या कवितेमध्ये आहे ABCD. ओके, काही जण AB असंही म्हणतील तरी बरोबर, किंवा काही जण ABCD अशी ही फिगर ऑफ राईम स्कीम आहे. अँड सेंट्रल आयडिया जी आहे या कवितेची ती सेंट्रल आयडियावर सेंट्रल थीम अशी आहे की this is a humorous poem which highlights the ridiculous mistakes that occur when identical twins are mistaken for each other. The entire poem speaks about the absurdities that occur due to the close resemblance between the twin brothers. The poet expresses his sorrow over the fact that he has been confused for his brother his entire life. Yet, if John took the place of the poet, had his name, and lived his life, their identities had not been really exchanged. That's the irony depicted in this poem, that each one lived their part. That each one lived their part. The errors are only highlighted to bring about humor. असं तुम्ही या ठिकाणी सेंट्रल थीम घेऊ शकता. टायटल, पोएट, राईम स्कीम, सेंट्रल थीम अँड फिगर ऑफ स्पीच हे 5 पॉईंट आपण हे 5 मार्कासाठी हे आपण इतके पॉईंट घेणार आहोत. टायटल, पोएट, राईम स्कीम, सेंट्रल आयडिया अँड फिगर ऑफ स्पीच. The figure of speech used in the poem are alliteration, hyperbole, pun and repetition. ओके फ्रेंड्स, या पद्धतीनं आपण या कवितेची ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम तुम्ही लिहू शकता. ओके फ्रेंड्स, इन दिस वे ऑल ऑफ यू मस्ट राईट डाऊन ऑल दिस क्वेश्चन्स इन युअर नोटबुक and read this poem again and again and solve all these activities from English workshop. Okay friends, thank you very much for watching this video. Thank you.